नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। भावनो, आपला आजचा हा जे काही व्हिडिओ आहे ते दुसरा व्हिडिओ असणार आहे, कारण आपला आजचा हा जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या इथं बोनस व्हिडिओ इथं असणार आहे। कारण नागपंचमी आहे, त्याच्यासाठी भावनो आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण नागपंचमीवर इथे एडिट केलेला आहे। व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे आणि जे आपलं 30 डेजचं चॅलेंज चालू आहे त्याच्यातला हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे, कारण आपण 30 डेजचं चॅलेंज घेतलेला आहे, म्हणजे 30 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे। 30 व्हिडिओचं चॅलेंज कोणताही घेतलेलं नाही, त्यासाठी हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे, म्हणजे पहिल्या दिवसाचा पहिलाच व्हिडिओ, आता दुसरा व्हिडिओ इथं असणार आहे। तर याच्यामध्ये आपण अजून पुढचे 30 दिवस इथं अजून आजचा दिवस कटला तर 29 दिवस इथे व्हिडिओ आपण अपलोड करणारा, तर हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही आतापर्यंत आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर खाली ते सबस्क्राईबचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा। चला भावना, आपण तुम्हाला आपला आजचा डेमो व्हिडिओ दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया। तर भावना, सुरुवातीला तुम्हाला आपला आलाइट मोशन ॲप चालू करून आपल्या डिस्क्रिप्शनमधून जे काही आपली शेक इफेक्ट आणि बीटमार्क आहे ते तिथे तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे। इथं बघू शकता तुम्ही प्रोजेक्ट्समध्ये मी ऑलरेडी इथे 2 इन्स्टॉल केलेले आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कमध्ये इथे जायचं आहे। बीटमार्कमध्ये आपला आजचा जे काही व्हिडिओ ते नागपंचमी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं असणार आहे। त्यासाठी तुम्हाला याच्यात प्लसमध्ये जाऊन जे काही मी खाली PNG जे काही इमेज दिलेले आहे ते इथं डाउनलोड करायचे आहे आधी, आणि त्यानंतर एक कोणता पण फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण काय करूया बघू शकता, हा वाला फोटो इथं ॲड करूया। फोटो इथं ॲड करून फोटोला इथं झूम करायचं आहे। आपले सगळे फोटो फ्रेममध्ये येत नसतील त्यासाठी तुम्हाला फोटोला झूम करायचं आहे आणि इथं याला काय करायचं आहे, 3.13च्या बीटमार्कपर्यंत त्याची ड्युरेशन इथं ठेवून टाकायची आहे। या फोटोची ड्युरेशन 3.13च्या ठेवल्याच्या नंतर याच्या पुढे जे काही बीटमार्क येतील त्यांच्या सगळ्यामध्ये तुम्हाला मी जे काही फोटो दिलेले आहे ते सगळे फोटो तुम्हाला असे इथे लावून घ्यायचे आहे। फोटो इथे लावायचे आहे आणि फोटोची ड्युरेशन तुम्हाला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे काहीतरी तुमचे सगळे फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला एका बीटमार्कमध्ये ते लावायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून आपले आजचे जे काही फोटो आहे ते इथे बरोबर आपल्या या व्हिडिओच्या बीटमार्कमध्ये इथे बरोबर इथं लावून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते बघू शकता, हे तुम्हाला तसं करून घ्यायचं आहे। थोडं फोटोला इथं झूम करून घ्या, जर एखादा फोटोमध्ये वॉटरमार्क किंवा काही इथं येत असेल तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते तसे लावून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे सगळे बीटमार्क एकामागे एक आपले जे काही आहेत यांच्यामध्ये तुम्हाला आपले सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे। मी तुम्हाला 25 ते 30 फोटो इथं दिलेले आहे, तर सगळे फोटो तुम्हाला एका पाठोपाठ इथं लावून घ्यायचे आहे आणि याचं एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून आपल्या इथं असं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला असं क्लिक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो असे इथे लावून घेऊया आणि सगळे असे फोटो इथे लावल्याच्या नंतर त्यांना असं ते फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे, म्हणजे आपलं जे काही व्हिडिओची साईज आहे त्यांच्यामध्ये आपले सगळे फोटो इथं बरोबर असे फिट करून टाकूया। बघू शकता अशा प्रकारे। तर आपण आपले सगळे फोटो एका पाठोपाठ असे इथे लावत आहे। तर तुमच्याजवळ पण हे फोटो नसतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घेऊ शकता आणि काही फोटोला असेल तर झूम करून घ्या। तुम्हाला जसं वाटत असेल, जसा तुमचा व्हिडिओ चांगला वाटेल तशा प्रकारे तुम्हाला आपला व्हिडिओ, म्हणजे आपले जे काही व्हिडिओमध्ये फोटो आहे ते तसे लावत राहायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर मी आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो एकामागे एक इथं लावून घेतो आणि सगळ्या फोटोना तुम्हाला तिथं झूम करून दाखवतो। बघू शकता अशा प्रकारे। म्हणजे जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो इथे लावून घ्यायचे आहे आणि त्यांना इथे फिल कंपोजिशन एरिया, म्हणजे आपल्या व्हिडिओचा जे काही रेशो आहे ते 4:5 आहे आणि आपले प्रत्येक जे काही फोटो आहे ते वेगवेगळ्या रेशोचे आहे, काही 1:1चे आहे, काही 9:16चे आहे, तर ते तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे। तर हे लावल्याच्यानंतर आपल्याला परत इथे फोटो लागतील तर आपण परत बॅक येऊन परत मागलेच फोटो इथे असे लावून टाकूया। बघू शकता रिपीट फोटो आपण इथे असे लावून टाकूया। तर जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो एकामागे एक इथे लावून टाकून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन असे इथं क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे कसं आपले सगळे फोटो इथं लावलेले आहे बघू शकता। इथे या फोटोला थोडं इथं जास्त झूम करायला लागेल आणि एक इथे लास्टचा फोटो आहे, तर हा लास्टचा फोटो इथं लावून याला इथं असं ट्रिम करून टाकायचं आणि याला फिल कंपोजिशन एरिया इथं क्लिक करायचं आहे। तर हे इथं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता, हा जे काही पहिला फोटो आहे याला इथे तुम्हाला काही इफेक्ट इथं लावायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। याचं जे काही तुम्हाला सॅच्युरेशन इथं सर्च करायचं आहे।
सॅच्युरेशनवाला इफेक्ट जे काय स्टँडर्ड सेटिंग इथं ॲड करा, सॅच्युरेशन याची अशी कमी करून टाका. बघू शकता सॅच्युरेशन तुम्हाला या फोटोची इथं कमी करायची आहे. या फोटोची सॅच्युरेशन कमी केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये इथं जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये बघू शकता हा पहिलावाला इफेक्ट आहे. हा इफेक्ट तुम्हाला फक्त इथं कॉपी करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट इथं कॉपी करायचा. पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन बघू शकता या फोटोला काहीच नाही करायचं. या फोटोची गॅप सोडून इथं हा जे काही फोटो आहे याला पण काही नाही करायचं. इथून जे काही फोटो येतील बघू शकता 5.13च्या बीटमार्कपासून 5.10पासून जे काही बीटमार्क आहे यामध्ये जे काही फोटो येतील त्यांना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. याला एक इफेक्ट पेस्ट करायचा, या फोटोला एक इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा एका फोटोचा इथं गॅप सोडायचा कारण याची ड्युरेशन इथं जास्त आहे. तर पुन्हा या 2 फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा कारण यांची ड्युरेशन जे काय ती इथं कमी आहे. तर या फोटोना इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा या फोटोचा गॅप सोडून पुन्हा पुढच्या 2 बीटमार्कमध्ये जे काही फोटो आहेत त्यांना इथं इफेक्ट हा इथं असा पेस्ट करायचा. पुन्हा एका फोटोचा इथं गॅप सोडायचा. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळे एका पाठोपाठ असे इथं लावून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे या एका फोटोचा इथं गॅप सोडायचा कारण या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर ते कसं लावायचं ते पण मी इथं दाखवून देतो. तर सगळ्यात आधी या आधी ज्या छोटे छोटे बीटमार्क आहे त्यांना आधी इफेक्ट इथं पेस्ट करा. बघू शकता अशा प्रकारे आणि एका बीटमार्कच्या अशी इथं जागा सोडा कारण इथं आपल्याला दुसरा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर आपण जे छोटे बीटमार्क आहे त्यांच्या सगळ्यांना हा इफेक्ट इथं पेस्ट करूया आणि असं या फोटोची इथं गॅप सोडूया. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना इफेक्ट असं इथं लावत राहायचा. बघू शकता या ठिकाणी पण येऊन बॅक येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. या ठिकाणी पण हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. इफेक्ट इथं हा लावल्याच्या नंतर परत बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जा. 2 नंबरचा इफेक्ट हा इथं कॉपी करा. हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आपल्या परत बीटमार्कमध्ये यायचं आहे. बीटमार्कमध्ये जे काही आपण पहिला फोटो लावला होता बघू शकता या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. पहिला फोटो म्हणजे हा जे काही आपण ब्लॅक अँड व्हाईट केला याला सोडून याच्या पुढे जे काही फोटो येईल त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर आता याला एक सेटिंग करायला लागेल. तुम्हाला मी इथं दाखवून देतो. या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर 3.13च्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला याला काय करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि एक फ्लिकर नावाचा इफेक्ट येईल. तुम्ही वर सर्च केलं तर भेटून जाईल. ते याची फ्रिक्वेन्सी इथं हाय करायची आहे. तर हा जे काही इफेक्ट आहे ते अशा प्रकारे इथे दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे काय तर आपण याची इंटेन्सिटी जे काय असेल या फ्लिकरची ती थोडीशी वाढून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे याची स्ट्रेंथ इथं वाढून टाकायची आहे आणि याची स्ट्रेंथ पण थोडी इथं हाय करूया. म्हणजे अशा प्रकारे जसं जसं आपलं हे येईल तसं हा इथं ब्लिंक होईल. हा इथं ब्लिंक झाल्यानंतर आता इथं आपण 2 फोटोंना इफेक्ट लावलेला आहे. तर या फोटोला इफेक्ट लावला नाही तर त्या फोटोला इफेक्ट असं इथं लावून टाकायचं. या 2 फोटोला लावला, या फोटोला इथं लावला नाही. म्हणजे जे मोठ्या ड्युरेशनवाले फोटो होते त्याला हा इफेक्ट फक्त इथं तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट केल्याच्यानंतर असं इथं क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. तर त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं तुम्हाला असं लावून टाकायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे. तर असं सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथं PNGचं काम आहे. बघू शकता हा एक लास्टच्या फोटोला इथं आपण इफेक्ट लावलेला आहे. हा इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर सुरुवातीला जा आणि इथे एक मी PNG दिलेली आहे आपली शॅडोची. सगळ्यात आधी शॅडोची PNG इथं लावून घ्या. तर आपली शॅडोची PNG थोडी तर खाली आहे तर आपण आपली शॅडोची PNG इथं लावून टाकूया. शॅडोची PNG प्लसवर जाऊन ॲड करायची. लास्टच्या बीटमार्कपर्यंत त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हणजे वाढून घ्यायचं. थोडी याचा काय करायचं आहे तर याची ड्युरेशन इथं वाढून थोड्याला झूम करून घ्या आणि इथं काय करा बघू शकता सुरुवातीला जाऊन एक मी जे काही नागपंचमीची PNG दिलेली आहे ती PNG इथं लावून घ्यायची आहे. या PNGची ड्युरेशन सगळ्यात आधी तुम्हाला शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे. एक काम करायची PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्या. PNGला इथं असा ॲडजस्ट करा. PNGला थोडं इथं झूम पण करू शकता तुम्ही. PNGला असं झूम करून PNGला असे तुम्ही इथं ॲडजस्ट करा. PNG इथं ॲडजस्ट जशी होईल तशी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या बीटमार्कला यायचं आहे 3.13च्या आणि हे जे काय ऑप्शन आहे इथं स्प्लिट करून टाकायचं आहे. म्हणजे आपले PNGचे 2 तुकडे इथं होऊन जातील. हे जसे 2 तुकडे झाले तसे तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आहे. हा वाला इफेक्ट जसं तुम्ही कॉपी करशाल तसं आपल्या बीटमार्कमध्ये यायचं आहे आणि जे आपण 2 तुकडे केले ते बघू शकता 3.13 पासून तर याच्या आधीचा म्हणजे पहिल्या फोटोवर ब्लॅक अँड व्हाईटच्या फोटोवर जे काही PNG ठेवली त्याला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर PNG थोडी तशी वर करा म्हणजे PNG आपली अशी दिसून आली पाहिजे. तर हे असं इथे इफेक्ट इथे येऊन जाईल. हा इफेक्ट आल्यानंतर पुन्हा बाकीचा तर इफेक्ट तुम्हाला माहीतच आहे आपला व्हिडिओ कसा झालेला आहे. तर तुम्हाला सिम्पली वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब नक्की करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.